रामराम शेतकरी मंडळींनो, मी कुमार कल्याणराव भोर पाटील आपल्या चॅनलवरती सगळ्यांचे स्वागत करतो. अशा पद्धतीनं आपण बघू शकता की आपल्या बागेतून 23 मे 2026 रोजी जो आहे तर आपला बाग हा आपण व्यापाऱ्यांकरवी विक्री केला होता. प्रामुख्याने केशर आंब्यांच्या 550 झाडांची आपण आपल्या बागेमध्ये लागवड केलेली आहे. परंतु या बागेमध्ये इतर जे आंबे आहेत तेही आपण लागवड केलेले आहेत, जे परागीकरणासाठी आपल्या बागेतील मोहर चांगला लागण्यासाठी आवश्यक असतात. तर ही वेगवेगळ्या प्रकारचे जे आंबे आपण समोर बघत आहात, तर एवढ्या प्रकारचे आंबे आपण आपल्या बागेमध्ये लावलेले आहेत. प्रामुख्याने आपल्या चॅनलवरती जर आपण व्हिजिट केली असेल तर मी याचे काही लाईव्ह व्हिडिओ ही आपल्या या चॅनलवरती टाकले आहेत. इथे आपण बघू शकता की हा जो आहे तर हा लंगडा प्रजातीचा जो उत्तर प्रदेशमध्ये फेमस असलेला असा आंबा आपण तोडून आता पिकण्यासाठी इथे आणलेला आहे. तर 250 ग्रॅमचा हा आंबा साधारण 4 आंब्यांमध्ये 1 किलो असा हा लंगडा आंबा इथे आपण बघू शकता की जो आहे तर तो इथे आपण पिकण्यासाठी घरी आणला होता. आणि आता आज रोजी 29 मे रोजी अशा पद्धतीनं तो चांगला असा पिकलेला आपल्याला दिसतो. इथे जर आपण बघितलं तर हा बदाम प्रजातीचा जो आंबा आहे तो आपल्या बागेमध्ये आहे. आणि हा बदाम चांगल्या पद्धतीनं असा गोड याचं जी चव आहे ती आपल्याला दिसते. इथे आपण बघू शकता की आपल्या बागेमध्ये हा बेनिशान प्रकारचा पण एक आंब्याचं झाड आपल्या आंबा बागेमध्ये आहे. साधारण हे बेनिशानचा जो आंबा आहे तर हा 200 ग्रॅमपासून तर साधारण 250 ग्रॅमपर्यंत आपल्याला दिसतो. चवीला अत्यंत गोड आणि जूनच्या शेवटी हा जूनच्या सुरुवातीला हा आपल्याला पिकतो आणि उपलब्ध होत असतो. इथे जर आपण बघितलं तर हा नाकाड्या साधारण 1 किलोचा हा आंबा असून आपल्या आंबा बागेमध्ये याची जे झाडं आहेत 2 झाडं तर ती प्रामुख्याने दिसतात. त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती स्वतंत्र रीतीने काटा ठेवून वजन काट्यावरती त्याची मापं दाखवून 800 ते 1000 ग्रॅमपर्यंत एक आंबा अशा पद्धतीनं हा आपल्याला दिसतो. प्रामुख्याने इथं जर आपण बघितलं तर त्याचं इथे हा भाग नाकासारखा समोर आल्यामुळे याला नाकाड्या असं म्हटलं जातं. यावर्षी साधारण 80 ते 90 आंबे आपल्याला एका झाडावरून मिळाले आणि 80 ते 90 किलो माल एकाच झाडावरती आपल्याला मिळालेला आहे. तर हा नाकाड्या प्रकारचा अत्यंत मोठ्या आकाराचा गोड असा हा आंबा आपल्याला आज रोजी आपल्या घरी अशा पद्धतीनं पिकलेला दिसतो. दुसरीकडे आपण जर बघितलं तर मल्लिका प्रकारचा हा एक आंबा आहे, जो अत्यंत गोड आणि डार्क रंगाचा असा असतो. खायला खूप चविष्ट गोड असा असून साधारण 250 ग्रॅमपर्यंत 250 ते 300 ग्रॅमपर्यंत याचं वजन जे आहे ते आपल्याला मिळालेलं दिसतं. आपल्या आंबाबागेमध्ये तोतापुरी प्रकारचा सुद्धा आंबा इथे जो आपण बघितला तर हा तोतापुरी प्रकारचा आंबा पण आपल्या आंबाबागेमध्ये आपल्याला दिसतो. त्याचबरोबर साधारण 400 ते 500 ग्रॅमपर्यंत म्हणजे अर्धा किलोपर्यंत एक आंबा या स्वरूपामध्ये रायवळ, ज्याला आपण मोठा रायवळ असं म्हणतो, तर हा थोडंसं देशीवान असलेला आपल्याला जो आहे तर आपल्या बागेमध्ये बघायला मिळतं. आपल्याकडे असलेला जो केशर आहे तो अत्यंत चांगला म्हणजे साधारण 250 ते 350 ग्रॅमपर्यंतचा केशर अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या आंबाबागेमध्ये आपण लावलेला आहे आणि तो आपल्याला आज रोजी आता खाण्यासाठी उपलब्ध होत आहे. पिकायला आपण घरी आणलेले हे आंबे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने पिकत आहेत आणि आम्ही ते खात आहोत. आपण जर बघितलं तर इथे आम्रपाली प्रकारचा आंबा पण आपल्याला दिसतो, ज्याचं वजन साधारण 250 ते 350 ग्रॅमपर्यंत एक आंबा या स्वरूपामध्ये दिसतं. म्हणजे साधारण 3 आंब्यांमध्ये आपण 1 किलो आंबा हा मिळवत असतो. सोबतच बेगनपल्ली जो कर्नाटकातला फेमस असा आंबा आहे, तर हा बेगनपल्ली आंबा पण आपल्याकडे आहे, जे बघू शकता की ज्याचा आकार इथे हे देठ ज्याचं आहे ते थोडंसं बाजूला असं केलेलं आणि आकाराला थोडासा वेगळ्या पद्धतीचा असा हा साधारण 200 ते 300 ग्रॅमपर्यंतचा एक आंबा आपल्याला आलेला दिसतो. दशेरी प्रकारचा लाईव्ह व्हिडिओ
मी ज्या दिवशी आपला बाग तुटला होता ते आपल्या जे चॅनल आहे त्यावरती टाकलेला आहे. दशेरी हा आकाराने लांबुळ्या स्वरूपाचा लांब स्वरूपाचा असा असतो आणि खायला अत्यंत गोड असा हा आंबा असतो. शेंद्रा आंबा ही आपल्याकडे बागेतही आहे आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या घरामध्येही आपल्याला दिसतो, जो कापल्यानंतर आतमध्ये अत्यंत शेंद्र्या अशा स्वरूपाचा हा याचा रंग असतो आणि सोबत वरतीच याच्या अंगावरती पण काही प्रमाणात शेंद्रा कलर म्हणजे भगवा कलर, ऑरेंज कलर हा आलेला आपल्याला दिसतो. आकाराने हा छोटा असतो. साधारण शेंद्र्याचे जो व्हिडिओ आहे तो मी आपल्यामध्ये जे चॅनल आहे त्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तर याचं वजन साधारण 200 ग्रॅमपर्यंत, 150 ते 200 ग्रॅमपर्यंत जे आहे ते भरलेलं आपल्याला दिसतं. हा शक्करगोटी प्रकारचा थोडासा गावरान प्रकाराकडे मोडणारा असा हा आंबा दिसतो. हा आंबा आकाराने अत्यंत छोटा असा असून साधारण 1 किलोमध्ये म्हणजे 8 ते 9 आंबे आपल्याला बसलेले दिसतात. कधी 10 आंबे पण जे आहेत तर ते 1 किलोमध्ये बसलेले दिसतात. म्हणजे साधारण 80 ते 120 ग्रॅमपर्यंत हा शक्करगोटी आंबा जो आहे तो असलेला आपल्याला दिसतो. खायला अत्यंत चविष्ट आणि गोड अशा प्रकारचा हा आंबा आहे. हा खोबऱ्या प्रकारचा आंबा असून आपल्या जवळ हाही प्रकारचा आंबा काही झाडांवरती उपलब्ध आहे. याला खोबरा याकरता म्हणतात कारण याची जी चव आहे तर ती हा आंबा कापल्यानंतर खोबऱ्यासारखे आतमध्ये टणक अशा स्वरूपाचा हा कापून खाण्यासाठीचा आंबा आपल्याला उपलब्ध होताना दिसतो. याचं वजन साधारण 250 ते 350 ग्रॅमपर्यंत असलेलं आणि खायला अत्यंत गोड अशा स्वरूपाचा हा जो आंबा आहे तो आपल्याकडे उपलब्ध आहे. इथे आपण बघता आहात हा कल्याण प्रकारचा आंबा आहे. तर माझ्या वडिलाचं जे नाव आहे कल्याणराव पाटील भवर, त्यांनी हा डेव्हलप केलेला आहे. शेतीची अत्यंत आवड असणं आणि सोबतच त्यांनी याची कलम केल्यामुळे हा आंबा आम्हाला उपलब्ध झालेला आहे. 2 व्हरायटींचा एकत्र करून वडिलांनी हा आंबा डेव्हलप केलेला आहे. चवीला अत्यंत उत्कृष्ट, गोड आणि साधारण 400 ग्रॅमपर्यंत ज्याचं जे वजन आहे ते एका आंब्याचं आपल्याला मिळताना दिसतं. सोबतच देशी रायवळ म्हणून एक छोटासा ज्याला 80 ते 100 ग्रॅमपर्यंत जे आहे तर तो जो आंबा आहे तो आपल्याला आपल्या आंबाबागेमध्ये उपलब्ध होताना दिसतो. अशा पद्धतीनं आपण 16 प्रकारचे हे जे आंबे आहेत याची आपल्या आंबाबागेमध्ये लागवड केलेली आहे आणि मुख्यतः जो केशर आहे आपला तर त्याच्यासोबत या झाडांच्या लागवडीमुळं परागीकरणाला आपल्याला प्रक्रियेला वेग आलेला दिसतो आणि परागीकरणाच्या वेगामुळे चांगले आंबे, चांगला मोहर आपल्याला दरवर्षी मिळत असतो. आणि अशा पद्धतीचे हे आपले कुमार्स मँगो म्हणून जो आपला मँगो फार्म आहे छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील बिडकीन DMIC एरियामध्ये शेकटा शिवारामध्ये आपला हा बाग असून अशा पद्धतीचे उत्तम आंबे आपण दरवर्षी घेत असतो. यावर्षी 2026मध्ये सुद्धा आपण 23 मे रोजी जो आंबा विक्री केलेला आहे तर साधारण 2800 किलोपर्यंतचे आंबे आपल्याला उत्कृष्ट पद्धतीनं मिळालेले आहेत. आणि ह्या प्रकारचे इतर आंबेही आपण खाण्यासाठी घरी ठेवलेले असून केशर हा मुख्य विक्रीसाठी उपलब्ध केलेला असून त्याचेही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं विविध आंब्यांची आवड आहे ती शेतकरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आंब्यांच्या संदर्भातली चांगली माहिती मिळवू शकतात. मी आंबे लागवडीपासून साधारण 2020मध्ये आपण या आंबा बागेची लागवड केली होती तेव्हापासूनचे व्हिडिओ सतत टाकत असतो. तर आपण ते बघून याबाबतचं मार्गदर्शन घेऊ शकता. धन्यवाद.